नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। अकोल्यामध्ये एका शाळेत महिला शिक्षकावर अत्याचाराची कहाणी समोर येते आणि यामध्ये केवळ एक महिला आहे असं नाही, तर अनेक महिला आहेत आणि या महिलांनी पुढाकार घेत तक्रारी केल्या आहेत। विशेष म्हणजे तक्रारदार महिला शिक्षिका मुसलमान आहेत आणि त्यांच्यावर अत्याचार करण्याचा आरोप असलेले पण मुसलमान आहेत। यावरच आजचं हे विशेष वार्तापत्र। अकोला जिल्ह्यातल्या उर्दू प्राथमिक शाळेच्या संचालकांनी महिला शिक्षकांना मारहाण आणि त्यांचा लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी आल्या आहेत। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या शाळांना भेट दिल्यानंतर ही प्रकरणे उघडकीस आली आहेत। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिले आहेत। हे प्रकरण काय आहे ते पहा। एका काँग्रेस नेत्याच्या शाळेबाबत अनेक तक्रारी आल्या। त्यांच्या संस्थेच्या जिल्ह्यामध्ये अनेक शाळा आहेत आणि त्यातल्या शाळा या अनुदानित आहेत। संस्था चालकाकडून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या छळाच्या तक्रारी आहेत। तक्रारीची दखल घेत राज्य अल्पसंख्याक आयोगाने पाहणी दौरा आयोजित केला। चौकशी अंती असं लक्षात आलं की महिला शिक्षिकांच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे। आयोगाकडून संबंधितांवर पोलीस कारवाईचे आदेश आता देण्यात आले आहेत। संस्था चालकांकडून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सतत मारहाण होत असल्याची तक्रार समोर आली। तसंच हे प्रकरण लैंगिक छळाचंही असल्याचं महिला शिक्षकांनी या दौऱ्यानिमित्तानं अध्यक्षांना म्हणजेच अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांना सांगितलं। हमसे इलीगल चीजों की मांगनी की गई, जिसके बिना पर उन्होंने हमको टर्मिनेट किए और 50% सैलरी मांगते सर मंथली, और इन चीजों की डिमांड अगर ना पूरी किए तो रूम में बंद करके हमको मारते हैं। और गलत काम करने के लिए सर उनकी लड़की फारिया समरीन और उनका दामाद जावेदुर रहमान हम पे प्रेशर डालते हैं। फिर हमने उनकी चीज नहीं माने तो हमारे मस्टर उठाना शुरू कर देते हैं, परेशान करना शुरू कर देते हैं। हम ड्यूटी करने के बाद में भी सर हमको एब्सेंट बताते, यानी हम पे गलत इल्जाम लगाकर हमको परेशान करते। और अगर हम कंप्लेंट बोले कि हम कंप्लेंट करते जाके तो हमारे फैमिली के लोगों को मारने की, टांगे तोड़ने की धमकी। तो अभी कोई चीज नहीं मांगो और ये कंप्लेंट देने के लिए जाओ ना सर, तो बोलता मैं तुम्हारी बंदूक की गोलियां दाग दूंगा अगर मेरे अगेंस्ट कंप्लेंट करेंगे। और कोई लेडीज अगर मेरे अगेंस्ट कंप्लेंट करेंगे तो पहले मैं उसके कपड़े यहाँ पर फाड़ूंगा, मेरी फैमिली उसके साथ करेंगी, और बाद में पुलिस स्टेशन वाले उसकी फिर भी नहीं लेंगे, क्योंकि मेरी इतनी चलती है, मेरी इतनी पावर है। बंदूक से धमकी देने वाला कौन है? सैयद कमरुद्दीन, सैयद इस्माइल सर, वही संसद सचिव है सर। हमने इनकार किया सर। पहले हमारा 50% ग्रांट आया, 20% तो उन्होंने 10% लिए, फिर 40% आया सर, तो फिर हमने इनकार किया तो उन्होंने हमारी 5 महीने सैलरी रोक दी सर। वो लेटर हमने पूरे फाइल के अंदर लगाए। फिर उसके बाद जैसे 60% का ग्रांट आया सर, तो इन्होंने 30% की डिमांड की। हमने इनकार किया तो उन्होंने हमको सस्पेंड कर दी। उर्दू शाळेंमधल्या या महिला शिक्षकांच्या तक्रारी गंभीर आहेत। त्या ऐकताना तुमच्या आमच्या कानावर जे पडतंय ते पाहता अंगावर शहारा येईल। शाळेच्या भेटी दरम्यान चौकशीत हे सगळं समोर आलं आणि शिक्षकांच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्यानं या प्रकरणी अधिकची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। बहुत सारी चीजें ऐसी थी कि जो देख के आप दंग रह जाओगे। जैसे इन्होंने एक दूसरे स्कूल में एक रूम बनाया, कमरा बनाया पर्सनल, वहां पे हर टीचर को आने के लिए बोलता है, और वो टीचर नहीं गई तो फिर उसके पीछे अपने हिसाब से जैसा उसको नोटिस देगा। उसका हर टीचर से यही है कि भाई हमको सेक्सुअली करना है, यानी उसको सपोर्ट हरासमेंट करनी है। तो हर ऐसी काफी टीचरों की मेरे पास कंप्लेंट आई। फिर दूसरा ये है कि टीचर लेडीज टीचरों को ले जाके रूम के अंदर बंद करके मारता है। तो ये बहुत ही दयनीय चीज है, ये नहीं होना चाहिए। मैं यहाँ के जो एसपी है, आईजी साहब से रिक्वेस्ट करूंगा कि ऐसे लोगों पर तुरंत कड़क एक्शन ले। शिक्षेचं ठिकाण म्हणजेच जिथे न्यायदानाचं पवित्र कार्य होतं तिथे घडणाऱ्या या सगळ्या गोष्टी अत्यंत भयानकच म्हणाव्या लागतील। मुसलमान महिला शिक्षकांची त्याच संस्था चालकाकडून होणारी ही छळवणूक पुढे येत गेली आहे। महिला शिक्षकांनी धाडसानं संस्था चालकाच्या विरोधात
लैंगिक छळाबाबत तक्रार करूनही त्याला राजकीय रंग देत संस्था चालकांनी मात्र आपला स्वतःचा बचाव सादर केलाय। भाजपा के नेता है, वो अपने आप को राज्य मंत्री बनाने के लिए हम मुसलमानों को बुरा कर रहे हैं। वो कहते हैं कि उर्दू तालीम बंद करो, वो कहते हैं कि उर्दू किताबें क्यों होना और किताब कर क्यों होना। तो जब तक प्यारे साहब ये आयोग इसको बुरा नहीं कहेगा मुसलमानों को उर्दू, तो प्यारे साहब की इमेज नहीं बढ़ेगी। तो मेरी इतनी विनंती है कि मेरी खोज चौकसी इसके पहले एलसीबी से हो गई, सीबीआई से हो गई। मेरे यहाँ पर 38 लोग की उसके ऊपर रेड गिरी, मैं इससे बस बरी हो गया। या संपूर्ण गंभीर प्रकरणामध्ये पोलीस कारवाईचे आदेश अल्पसंख्याक आयोगानं अकोला पोलिसांना दिले आहेत, तर लवकरात लवकर चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करणार आहे असं पोलिसांनी म्हटलंय। आदरणीय खान सर ने जिस टाइप की शिकायत करी है, जैसा सर का ऑब्जर्वेशन है, उसके हिसाब से बहुत ही गंभीरता से पुलिस प्रशासन इसको लेगा। एंड जिसके साथ भी गैरकृत्य हुआ है, उन्होंने संबंधित पुलिस स्टेशन में जाके तकरार दाखिल करने पर कड़ी से कड़ी कार्रवाई आरोपी के विरुद्ध में की जाएगी। राज्यातल्या उर्दू शाळांच्या माध्यमातून सरकारला हजारो कोटींचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप पॅरे खान यांनी केलाय। त्यातूनच राज्यातल्या उर्दू शाळांचा हा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते। या विषयावर राज्य महिला आयोगाने सुद्धा गंभीर दखल घेतली आहे आणि त्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आपल्या सोबत आहेत। रुपालीताई, ज्या पद्धतीने मुसलमान महिला शिक्षिका तक्रार दाखल करतायत, संस्था चालकाच्या बद्दल थेट आणि स्पष्टपणे भूमिका मांडतायत, हे पाहता आपली कारवाई आता पुढची काय असू शकते? नमस्कार। नमस्कार। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी अकोला जिल्ह्यातील सरकार अनुदानित उर्दू शाळांना भेटी दिली आणि या भेटी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर येथील अला सलीम जकारिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकांकडून महिला शिक्षकांना मारहाण आणि लैंगिक छळाच्या काही तक्रारी आलेल्या आहेत। या प्रकरणी स्वतः पॅरे खान यांनी पोलिसांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। यामध्ये राज्य अल्पसंख्याक हे स्वतः एक आयोग म्हणून काम पाहतो, त्याच्यामुळे यामध्ये त्यांनी पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि याच्या संदर्भातला तपास हा होताना दिसतोय। त्याच्यामुळे पोलिसांनी तातडीने त्याचा तपास करावा आणि अशा पद्धतीने जर कुठले प्रकार अजून घडत असतील तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने मी महिलांना निश्चितपणाने सांगू शकेल की महिलांनी न घाबरता पुढे येऊन तक्रारी कराव्यात। निश्चितपणाने आम्ही देखील त्याची दखल घेऊ। अगदी धन्यवाद आपल्या या तात्काळच्या प्रतिक्रियेसाठी। आणि या निमित्तानं राज्यात महिला आयोगानं सुद्धा या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्याची नोंद आपल्याकडे झालेली आहे। जय महाराष्ट्रच्या माध्यमातून पीडित महिलांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। तुर्तास विशेषच्या या भागामध्ये इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।